गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडा गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हरी हरी वेगी
Hey!
गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे वेगे अनावा तो हरे मज दिनाते उद्धरे पाय लक्ष्मीचे हाते तिशे यावे काकुलते वेगे अनावा तो हरे मज दिनाते उद्धरे तुका मने शेषा जागे करा ऋषिकेशा वेगे अनावा तो हरे मज दिनाते उद्धरे विठ्ठला 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 शरण शरण हनुमंत शरण हनुमंत शरण हनुमंत शरण शरण हनुमंत तुम्हा आलो रामदूता 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 शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मदता व्हाव्या सुभटा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज संत सोपान काका राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये ह्या दोन्हीच्या सीमेवर हा कार्यक्रम चालू आहे। त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि जवळजवळ
जेवढे गावं आहेत तेवढ्या गावाचे तरुण युवक मंडळ बघा ना. संगम, विंजेगाव, पुन्हा डिगोळ, धामोनी आणि पुन्हा डिगोळ या गावातल्या सगळ्यांच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे. आणि वर्ष 16वे. आवाज आलाय ना प्रत्येकाला किल्लर? आवाज आलाय ना? हा, म्हणून वर्ष 16वे आहे. आता तुमचा माझा पहिला परिचय सगळ्याच भजनी मंडळीला. सगळ्यालाच नाव कोणाचं घेत नाही. एखाद्याचं इसरलं त्याला मळमळ कराले लय अवघड आहे. हा, तिसरं मला म्हणाले का मधू मग नाव घेतलं नाहीस? तू काय धुरा फोडला नाही, काहीच नाही, मी साधा माणूस आहे. म्हणून सगळ्याचं म्हणलं मिटलं. बरोबर आहे का चूक आहे? आणि दोन्ही मर्दांगे दोन्ही चांगल्या पद्धतीनं दोघांचे अभिनंदन. आणि माझं कीर्तन चिंतन नाही, अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही आणि पाठांतर केलेला माणूस नाही. माझ्याकडे एक आहे की मारोतराव महाराज दस्तापूरकराकडे 10 वर्षे राहिलो. त्याच्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. येत काही नाही पण एकही दिवस रिकामा नाही. ही वस्तुस्थिती. हा, म्हणून काही गोष्टी मी फार हे करतो. हे बा चांगलं वाटलं. आता इथून मी बऱ्याच वेळेस गेलो. 36 तासामध्ये, 24 तासामध्ये, 48 तासामध्ये ह्या रुग्ण इकडे तिकडे जातो, पण मध्ये आलो नाही. ह्या जागेची किंमत, ह्या जागेची उंची, ह्या जागेचा दर्जा आणि ह्या जागेचा महिमा हे आज मला कळालं. म्हणजे 16 वर्ष लागले आणि मला 62 वर्ष लागले ह्या जागेवर खातं ओपन करायला. म्हणजे अर्धा म्हाताराच झालो. ते बरं झालं. हे सगळे 4ही गाव एका विचारामध्ये आले आणि त्याने 4-5 महिन्याखाली एक जबाबदारी आमच्या कराड भाऊकडे सोपवली. त्याचं नाव काय? सुनील महाराज. ते म्हणले बाबा तारीख पाहिजे. मी म्हणलं कुठं? म्हणले असं असं. तुम्ही परिसरात आलीत? म्हणले तिथं नाही. आणि बऱ्याच माणसाचं म्हणणं आहे म्हणले टीव्हीवर बघायलो, यूट्यूबवर बघायलो, पण फुकट बघायलो. कसं बघायलो? फुकट. पण आज तुम्हाला सगळ्याचं म्हणणं आहे पैसे देऊन इकत बघायचे. बरोबर आहे का? मळमळ कराले कोणला का चॅनल बदलू? हा, म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्ही छान केलं. आणि आपा मारोत्राला आवडत होते रामचंद्र प्रभू आणि रामचंद्र प्रभूला आवडत होते मारोत्राया. बरोबर आहे ना? म्हणजे वन मारुती दरबारामध्ये, क्षेत्र शिवाळामध्ये कथा तुम्ही रामचंद्र प्रभूची ठेवली चांगल्या पद्धतीनं. आणि ज्यांची कथा ठेवली ना ते चांगल्या पद्धतीनं, काय नाव? कृष्णा महाराज खडकीकर. हे बा चांगल्या पद्धतीनं भजनी मंडळी सुंदर आहेत. आता आणि गंमत कशी झाली म्हणजे सगळ्यालाच तुम्ही यजमान दिले, संयोजक, अन्नदान. अरे बा चांगलं झालं. जी आजची पंगत होती ना, ह्या पा मारुत्र्यावर, कमिटीवर, गावावर आणि संयोजकावर अत्यंत प्रेम आहे. पंक्तीवाल्याच्या घरामध्ये दुःखाचं सावड जरी पडलं तर पंक्तीचा नेम मोडला नाही. बघा हा, म्हणून थमंद वारकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं आम्ही सुद्धा दुःखामध्ये सामील आहोत. ते म्हणले काय व्हायचंय ते होऊ द्या, पण नेम आणि पंगत पडली नाही पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. आणि जवळजवळ एक बीड जिल्ह्यामध्ये गाव आहे आणि एक परभणी जिल्ह्यात गाव आहे. बघा, त्या गावाला जाहिरात करायची गरज नाही, त्या गावाला लेबल करायची गरज नाही, त्या गावाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही, आणि तिथल्या माणसाला केवढे याचंही काही निकष काढायची गरज नाही. महाराज गावं काय आहे सांगा ना मला. आमच्या परभणी जिल्ह्यात गाव आहे कोणचं? डिगुळ. बोला. देशमुख. नाही मोकळं बोला ना. तुम्हाला रेंज आहे ना सगळ्याला? का नाराज आहेत? आवाज येई ना? खाली येऊ का?
हा कोणतं डिगुळ? देशमुख डिगुळ. बघा ना गंमत. आणि त्या डिगुळ देशमुखातले वंशज म्हणजे त्याच परंपरेतले कीर्तन कळालं ना. आणि माझे यजमान अजय कुमार दिजय कुमार देशमुख म्हणजे सध्याचे उपसरपंच. बरोबर आहे का? रॉंग नंबर आहे. हे कसं आहे, मला वाचता येतंय, लिहिता येत नाही. वस्तुस्थिती हे जे मी शिकलोय ना, बघा का हे उग माझं 62 वर्ष वय, मी जुना माणूस आहे, पण हे चलतंय ना, हे मारोतराव महाराजाच्या सेवेमुळे चलतंय. कधी लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीनं. म्हणून चांगलं झालं. आणि डिगुळगाव कसं आहे बघा, आमच्या परोपरेवर सरपंच साहेब तुमच्या गावाचा कोप झालाय म्हणून डिगुळला मी बरेच तारीख देत नाही. म्हणजे आमचा सासरा जीवच मेला डिगुळून कीर्तन करून जात आहे. लबान नाही हो, लबान नाही मायूच हो. जर आज जर बायकोला कळालं असतं तर मी वन मारुती पशी चालो आणि म्हणजे यजमान आपले सरपंच साहेब आहेत ती म्हणते ती मायो. एकदा डिगुळची तारीख मी घेतली. हा बायको म्हणली कोण्या डिगुळला चालीत? म्हणली डिगुळ, म्हणजे देशमुख डिगुळा. न ग माय म्हणली हा बाप गेलाय मायो. लबान नाही हो. हा नाही, खरं आहे का खोटं आहे? यस का नो? हा मी खरं बोलणारा माणूस आहे. आता उत्तर बघा. आणि बीड जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावाला आता आहे का नाही? आज बी सगळं जगात चालतंय. कुठलं लोणी? असा माणूस पाहिजे बोलणारा. हाय काळा माणूस नाही. बरोबर आहे का चुक आहे? काय करायचं? सुशिक्षित माणसं पॅकिंग भारीन माल खिडका बोलाय तयार नाहीत. हा काय माणूस बोलायला हो? मला असं वाटायला तुम्हाला 500 रुपये खिशातले द्यावे पण तुम्ही गोसायाचं घेत नाहीत. नाही लबाड नाही. बरोबर आहे का? चॅनल बदलू. माझ्याकडे 2-3 चॅनल ठुलेत मी. लेकरं जमले ना कुल्फी, असे टाटाचे इंजिन जमले ना पिस्ता बदाम काजू. साधं गाव आहे ना उपट्या भुईमुग, सुशिक्षित गाव आहे ना पसऱ्या भुईमुग. 2 भुईमुग ठेवून दिली. गाणारे सुज्ञ आहेत आणि तुम्हाला सगळ्याला सांगायलो कोणही भ्याचं नाही. 4 माईक आहेत आणि चरण किती आहेत? 4च आहेत. कोणाही आपर डिपर देऊन पुढे जायचं ऑक्सिजन होतच नाही. एकानं पलटी करा, एकानं रुटर करा, कुई कुई कोणं करायचं नाही. हा मी हे साधा माणूस. काही गोष्टी मी गट गट गिळतो आणि नंतरच बोलत असतो. मी अंगठ्या भादर माणूस. हा सरपंच साहेब येत काही नाही पण एक काही दिवस रिकामा नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा बीड, परभणी, जालना, लातूर हे शेवटे 5 जिल्ह्याची पत्रकार परिषद घ्या परळीला. आणि आणखी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अभिष्टचिंतनाला आतापर्यंत आमच्या दोघांचीच कीर्तनं झाली. बाळू महाराज, गिरगावकर, गबरू एक. तिसऱ्याचा नंबर आणखी लागला नाही. वजवाले कधी लक्षात ठेवा. हा हे वस्तुस्थिती आहे. कोणाला वाटत असेल काही म्हणतंय, काही म्हणाय मी गांजा वळडाय, माझ्या गोळ्या संपल्यात, नसेल तर घरी चला, पुरणपोळीचं जेवण आणि तुम्हाला पत्रिका दाखवितो. आणि पत्रिका नाही निघाली तर आजचं कीर्तन फुकट. नाही निघाली तर, आणि निघाली तर सगळे मिळून गाडीचा हप्ता भरा. कीर्तन कळालं ना? कळालं ना? आता अभंगाकडे चाललो मी. 4 चरण आहेत आणि 2 मृदंग आहेत म्हणून अभंग 4च घेतली. तुम्ही 5 माईक लावा, 5 चरणी अभंग घेतो. 7 लावा, 7च चरणी अभंग घेतो. काय लोक म्हणतील तू एवढा शहाणा आहेस का? का फेपशी कित फिरायलो? हा बर ऐका पुढे. काही लोक म्हणतील महाराज मी 2 जिल्हे धरले, दोन्ही जिल्ह्यातले संत धरले. बरोबर आहे का चूक आहे?
हा म्हणजे कार्यक्रम 2 जिल्ह्यातला आहे, कोणीही असं करायचं नाही. हा कोणी म्हणेल मला पटलं नाही, नको पटू, वोट. राग यालाय का? आणि आला तर काय करणार? काय करणार? मी साधा माणूस आहे. आता ऐका, मग काही लोक म्हणले महाराज एवढ्या तुम्ही, एवढे आम्ही, एवढे वयस्कर झालो आणि तुम्ही अभंग लई सोपा घेतलाय. आता आटोत जाताना, गावाकडे जाताना ही माणसं चर्चा करतील, काय महाराज 62 वर्षाचा महाराज म्हणले, हा एवढे पैसे, एवढा सप्ताह, आणि सकाराम हा महाराजांना अभंग घेतलाय गरुडाचे पायी. मला तर काही मेळ लागला नाही हो. काय घेतले कराडनं तारीख, हा पण उत्तर आहे का? मी काय बोलणार आहे ती. मीठ स्वस्त आहे, कळालं का? गावात मिळत आहे, पण सगळा स्वयंपाकच मिठामुळं होतंय. स्वस्त आहे, गावात मिळत आहे, पण ते जर नसेल तर स्वयंपाक झिरो आहे. स्वयंपाक काय झिरो आहे. अभंग सोपा आहे, हा पण अभंगामध्ये मतितार्थ आणि अर्थ लई घुये. आणि काकड्याच्या प्रसंगातला अभंग आहे, तुम्हाला सगळ्याला सांगायलो, मोकळ्या मनानं म्हणायचं, चांगल्या पद्धतीनं. बरं, पुढे या अभंगाद्वारे, या अभंगामधून, या अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबराया देवाकडे जाण्याचे मार्ग आणि पर्याय सांगायले. काय सांगलेत? मार्ग आणि पर्याय. महाराज म्हणले एवढे महाराज पर्याय आणि मार्ग का सांगायलेत? मग काही गोष्टी हे पहा, कोणाच्या सल्ल्याशिवाय जर घेतल्या तर ते अपाय होतंय, उपाय होत नाही. पाहिजे उपाय आणि होतंय अपाय. हे कसं? तुम्हाला साधा बोलायलो मी. बर महाराज काय बोलायले तुम्ही? एखाद्याला खोकला याला, खोकला, तुझ्या खिशात दाम आहे आणि मेडिकलवर औषध आहे. हा म्हणून खिशातल्या दामातल्या पैशानं आणि मेडिकलल्या पत्त्याच्या पैशानं तुला औषध घेता येत नाही. तुझ्याकडे पैसा आहे, मेडिकल आहे, तुला उपाय जर पाहिजे असेल डायरेक्ट औषध घेता येत नाही, ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं लागते. बोलणं कळालं माझं? कळालं का? कळालं का? आता ऐका, याला खोकला आणि कानातलं औषध घेतलं पिळायचं. पैसा आहे म्हणला, त्याला काय विचारायचे? तुला गाजर कळते? काय कळते तुला? हा औषध घ्यायचंय कुणाच्या सल्ल्यानं? डॉक्टरच्या. लागला खोकला आणि औषध घेतलंय कानातलं, 2 ढक्कन घेतलं, 3 ढक्कन घेतलं, नाही नाही म्हणला चटकून व्हायला पाहिजे, अर्धी शिशी गट्ट गट्ट पिळली. झोपलं 12 वाजता, घे तांब्या, होय बाथरूमला. बाई म्हणली माय माय, मालकाला खोगला लागला, परळीला गेले आणि आले तसं ब्रेकच लागत नाही, तांब्या गेलं बाथरूम म्हणे माय. अपाय झाला का उपाय झाला? हा अपाय. तुम्हाला पाहिजे होता काय उपाय? औषध चुकलं का घेणारा चुकला? कीर्तन कळला का? का सल्ला चुकला? काय चुकला? काय चुकला? काय चुकलं? सल्ला चुकला. औषध खरंय, मेडिकल खरंय, पण घेण्याची वाढ चुकली. सल्ला मिळाला नाही एक. बर मग तुम्हाला औषध घ्यायचंय ना डॉक्टरच्या माध्यमातून, चला हनुमंतरायाकडे जायचंय ना, वैद्यनाथाकडे जायचंय ना, पंढरपूरच्या देवाकडे जायचंय ना, हा ज्ञानोबरायाकडे जायचंय ना, तुकोबरायाकडे जायचंय ना, हा रंगनाथ गुरुजीकडे जायचंय ना, मोतीराम महाराजाकडे जायचंय ना, भगवान बाबाकडे जायचंय ना. मग तू एक कर, तुझ्या सल्ल्यानं जाऊ नको.
बर कोणाच्या सल्ल्यानं जाऊ? याला सुप्रीम कोर्टातलं प्रमाण आहे. पैठण मधलं प्रमाण आहे. तुला देवच जर पाहिजे हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे वातावरण जमलं का नाही? एकानं पलटीन एकानं हे पाहिजे असंच नियोजन करायचं. हा भजनेन वाजविणार असे पाहिजे मोकळ्या मनाचे, कुईट आणि मधल्या गाठीतले नसून. मृदंग्यानं मृदंगाकडे बघायला पाहिजे, हसा काचेरा करायचा. वा चांगलंय गडे. महाराजांना सगळ्या भजन्याकडे बघायचं, ऐकणाराकडे बघायचं. वातावरण बनत आहे. रंग भरे कीर्तनात जे माणसं कुईट असतात का कुचके बदमात रंग येऊ देत नाही. आमची माती आमची माणसं हा मोसंबी घेईनात आणि 200च्या पुढी जाई बिना लबाड. ज्याला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्माची पताक आणि भगव्याचा जर स्वाभिमान असाल, ह्या देशामध्ये मातीसाठी मोकळ्या मनानं चांगलं चालू द्या. बघा वातावरण जमलं का नाही भजण्याचं? आता वातावरण आता डावा हात संपला, आता उजव्या हाताकडे प्रमाणे आले. हा सीमेवरला जवान रायफल मध्ये गोळ्या लावून पाहिजे. महाराज काय बोलत आहे की आणि कुठं फायरिंग करू की. तिसरं म्हणते हा वरलाकडे भजने मनुष्य देईना झाले. तुला आडवं कोण आलं सकाराम? तुला आडवं कोण आलं? राजूभाऊ आडवे आले का? नाव राजूभाऊच की काय आडवं आलं? काय काय म्हणते राजभाऊ असलं की मनुष्य देईना झाले. तुला काय झालं? तू भांडवल ठेव ना. हा सरब गेल्या काष्टी घेऊन आले. केवढा होता आणि कुठं गेला आणि कुठं आणू हान माझ्या डोच इकडी ये, तू इकडी ये. कधी बघा प्रमाण लागलं ना हरिप्राप्तीशी उपाय. तुम्हाला पर्याय सांगितला. देवाकडे जायचंय ना संताच्या माध्यमातून जा. औषध घ्यायचंय ना डॉक्टरच्या माध्यमातून घ्या. मंत्र्याकडे जायचंय ना पीएच्या माध्यमातून जा. माझं बोलणं कळालं ना? उलट प्रमाणे आलंय बघा. 2 मिनिटामध्ये सांगायलो. ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे? ऊसात साखर आहे. वा झालं ना बहुमत? झालं का नाही बहुमत? चला पुढे चाललो. ऊसात साखर आहे म्हणून हे भजने फिरत आहेत. मी फिरतो
तुम्ही परगावाला जाता, हा कधी बघा जे सप्ताह करतेत त्याला भजन येत नाही, भजन करतेत त्याला सप्ताह करता येत नाही, कधी बघा. आणि जे भजनी असतात त्याच्याकडे माणूस सप्तेचा हिशोब देत नाही. ज्याला प्रमाण कळना, चाल कळना, ते सत्याचा टोळी मुकद लबान नाही. हा असं अवघड होतंय बघा. नाही बरोबर आहे का, कोण बरोबर आहे का चूक आहे? चला खरं आहे का खोटं? खरंय. यस का नो? यस. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कधी बघा आता एवढं जे भजनी असतात ना ते बाहेर गावच्या भजनाला घरला कधीच नेत नाही. लांबून बघत का तुया धुरा सारला का तुया बापाला चापट आणली आहे मी कार. तिसरं का मान जरा ना उंदीर आहे मला लांबून बघत. हा एक माणूस वन मारुती पशी राहिलं आणि सगळे माणसं पांगली आणि 7-8 भजने घेऊन घरला गेलो. बायको म्हणली मायो 4 गावचा सप्ताह म्हणली. हा आणि काय बंद होतं का माय म्हणली. वन मारुती पसरायला 7-8 अर्धे डझन घेऊन माणसं आले. माय हा इतकं कसं भोळसट म्हणा. वा ते म्हणला गडबड करू नको. हा ती म्हणली काहीच गडबड करू नको म्हणला. ह्या वन मारुती पशी असंय देखले न मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. जे तुमच्या घरी भेटत नाही ते वन मारुती पशी खाला भेटत आहे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर. आज कोण्याही माणसाने ह्या बायाला विचारा. हा दिपवाळीचं दसऱ्याचा जर फुलवरा केला आणि तळलं तर बाई बाहेर निघत नाही. निघती का? निघू शकत नाही. हा नग माय मी तळलं या. हा भात कसा खाऊन दही कसं नेऊ माझ्या. हा चर्चा होती बचत गटाची. हा पण वन मारुती पशी गुलाबजाम बुंदी चक्के खाल्लं तरी रोग येईना. एक जादू आहे इथली. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला एक सांगालो 4 गावाला हे पा गावातले 7 कीर्तन ऐकायचे आणि 1 कीर्तन वनमारी तुच ऐकायचं. 7 कीर्तनाचं लेवल 1 कीर्तन करत. क्या बात नाही ह्या बात आहे. क्या बात म्हणजे काय? इथं 3 तपईत कायिक वाचिक आणि मानसिक. काही माणसं म्हणतील हे आम्हाला पटना तू इकडी इकडे उठून तुला पटवितो. हा इकडे राहा. हा ज्याला प्रथवीची प्रदक्षिणा होईना त्यानं येणारी गाय आहे ना ते 2 मुख तोंड राहावं. येणारी गाय आणि वासरू निघणार आहे ती गायच राहावं पिल्लू. प्रथवीचं प्रदक्षिणाचं पुण्य मिळत आहे. मिळालं का नाही पुण्य? मिळालं का नाही? हा ज्याला सगळ्या तीर्थाचं स्नान करायचंय आणि होईना त्यानं समुद्राची आंघोळ करायची. जगातल्या तीर्थाचं पुण्य मिळत आहे. माझं बोलणं कळालं? हा नंबर 3 प्रश्न सांगायलो. ज्यानं बकेटभर घेऊन झाडं फवारायचे नाहीत. हा एक म्हणला पानं कशाचं झाड आहे म्हणला चिंचचं. आता 2 मिनिटात आहे का सागाच्या झाडाला पानं जास्त का चिंचच्या झाडाला? हा चिंचच्या. वा माणूस उशिरा येऊन हुशार आहे. हा बघा डीएड करून सीईटी केलेला माणूस आहे. हा ही हल्टिंग गाडी उशिरा राईट टाइम आली. नाही बरोबर आहे का चूक आहे? आता उत्तर बघा. पानं कोण्या झाडाला जास्त बाबा? चिंचच्या. आणि मग हे काय करू राहिलं बकेट घ्यालंय आणि ते असे सुतुडे हाणायले त्या चिंचच्या पानाला. शहाणा माणूस आला मप्रिलवाला असा. अरे म्हणला सकाराम काय करायलास? काय नाही म्हणला मी चिंचला पाणी घालायलो. काय येडास म्हणला. हा अरे एक कर ते बकेटातलंच पाणी बुडाला टाक. बकेटातलं पाणी बुडाला टाक. हा बुडाचं पाणी कुठं गेलं? कुठं गेलं? कुठं गेलं? कुठं गेलं? कुठं गेलं?
गेलं का नाही? हे खरं आहे का खोटं? सिंचन करिता मूळ आणि वृक्ष ओलावे मस्त प्रमाण दिलं बसणाऱ्यानं. हा टिप्पणी हुशार आहे. काय करता रनिंग मधली? बघा दिलं का नाही? हा बकेटभर पाणी टाकलं झाडाला आलं का नाही? आलं का नाही? हे जसं होतंय, हे जसं खरं आहे तसं गावातल्या कीर्तन आणि इथलं एक कीर्तन लेवल करतंय. काही बघा ना अन्नदान. आज मला कळालं इथली ताकद चार गावची. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, हे मोबाईल, टी व्ही, सोशल मीडिया, पेपर गावात आणि वार्डात मनात आणायचं नाही कोण. आपलं गाव, आपला वार्ड, आपला देश, आपला तालुका आणि आपला जिल्हा आपण आपल्या पद्धतीनं मस्त सांभाळायचा एका विचारानं. हा माझ्याकडे पुरावे आहेत. हा बोलतो म्हणजे जोक नाही. काल लातूर जिल्ह्यामध्ये गेलो, निलंगा तालुका, बालकुंदा गावाचं नावाचं गाव आणि 8,000 लोकसंख्येचं गाव सरपंच आहे आणि 10,000 समाज कार्याच्या कीर्तनला आणि मुस्लिमाच्या बाईचा सत्कार माझ्या हातानं झाला. बाई कोणाची? कुणाची? मुस्लिमाची. मी सरपंच साहेबाला, सप्ताह कमिटीला, हा सगळ्या चारी गावच्या लोकांना विचारलं, इकडे या म्हणलं, हे काय केलं तुम्ही? म्हणले काय झालं सायळकर? म्हणले कसं काय केलं? म्हणले महाराज ऐका, त्या बाईनं कीर्तन सुटलं की सगळ्या माणसाला चहा, मॅड जमा करणं, हा मंदिर झाडणं आणि जे सेवा केली ना त्याचे 5 पैसे न घेणं. बालकुंदा, निलंगा, जिल्हा लातूर. ही गोष्ट लबाड असेल, आयुष्यात कीर्तन करणार नाही. याच्याकरता हा सप्ताह आहे. याच्याकरता वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे समुद्र आहे. सगळ्या नद्या, सगळे ओढे हे कुठे येतात? कुठे येतात? सरिता, ओहोळ, ओगा आणि गंगे मिळवणी झाल्या गंगा. बघा का आता तुम्हाला प्रमाण दिलं. तुम्हाला जगप्रसिद्ध एक प्रमाण आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी जगमाया, अवघ्या झाल्या उर्मी जगमाया. तुम्ही सुज्ञ माणसं आहेत. हा 2 प्रमाण दिले. तुका म्हणे गंगा सागर संगमी, सागर संगमी. बघा सगळी नदी सगळ्या नद्या गंगा कुठं झाल्या? सागराला. तसा वारकरी संप्रदाय, सगळे समाज, सगळं जग आणि सगळे बांधव एका मंडपामध्ये, एका पंक्तीमध्ये, त्याचं प्रतीक म्हणजे तो वारकरी संप्रदाय. ही गरज आहे सध्याच्या काळाची. आपलं कीर्तन कुठं चाललंय? हा बघा हे गळ्या, मी जे बोलायलो ना, कोण असं माझ्याकडे कुठंच नाही. मी बघत असतो. हा कोणाचं ऐकून असं बोलणारा महाराज नाही. महाराष्ट्र संपणार आणि बुलढाण्याचा आरंभ होणार. 200 माणसाचं कुटुंब एका घरामध्ये. मी म्हणलं एवढे माणसं कुठून नेलेत पाया पडाय? म्हणले महाराज घरचे आहेत. म्हणलं 200 माणूस झालं की हा भुगा झाला. म्हणलं बसून भूक लागली आहे. हा नाही म्हणले मला 7 भावाचं कुटुंब आहे. हा डोळे उघडा बघा नीट. हे बेटी माझा
हा हे काय चाललंय? हा म्हणून मला चांगलं वाटलं. वन मारुती पसे चारी गाव, ही मीडियावाल्याला, पत्रकाराला, वार्ताहराला ही गोष्ट रोज पेपरला आणि टीव्ही द्यायला पाहिजे. पहा, परभणी आणि बीड, सोनपेठ आणि पुन्हा परळी, बघा हे सगळे बांधव, तरुण मंडळ, शेतकरी आणि या बहिणी नाही, लाडक्या बहिणी, सगळे एका विचारामध्ये, एका मंडपामध्ये. नाही, गरज आहे काळाची. ही गरज आहे. आपला फाटा कुठून फुटलाय? भजन्याने येत नाहीत. एका भजन्यानं घरला नेलं, इथं फाटा फुटला. बाई म्हणली एवढी आणलीत माय, हे म्हणला चिंता करू नको, फुल पंगत खाली बॅटरी चार्जिंग झाली. या हे चहा पिणार जेवणार नाहीत. उसात इथं बहुमत झालंय. उसात काय साखर आहे, इथं बहुमत झालंय. हे म्हणला जेवणार नाहीत, आणि हे म्हणली मग जेवणार नाहीत ये नेसते चहा पिणार. आणि आणली का साखर म्हणली. हे म्हणला गडबड करू नको. सर्वे नंबर 18 मध्ये 2 एकर मध्ये सोलरवर ऊसाची लागवड चालू आहे, आणि ऊसाचे टिपरे पडलेत नाबदाचे. ती ऊसाची टिपरी आण आणि टाक भगुन्यात, टाक पत्ती आणि फुटू दे उकळी आणि देच्या भजन्याला. ऊसात कुठं साखर कुठं आहे? ऊस टाकून चहा होतय का? होतय का? होतय का? सांगा. होत असला तर सांगा. आजपासून कीर्तन बंद. पालमला फेपसी कोण खाईल? हा, साखर कुठं आहे? ऊसात आहे. पण ऊस टाकून साखर चहा होत नाही. मग ते ऊस कुठं न्यावं लागतंय? काय नाव कारखान्याचं? वैद्यनाथ. तिथं न्यावं लागतंय. ऊसात साखर आहे, पण त्याची साखर याला कारखान्यातून आला पाहिजे. देव मारोत्र्या मिळत संताच्या माध्यमातून, गुण येत पण डॉक्टरच्या माध्यमातून. हा बरं. नंबर 4, चारी गावामध्ये मुलाला कोणी गडंगण घालते जेवायला. त्याला हळद म्हणतात का तुमच्याकडे? काय नाही, हळद म्हणतात का गडंगण? दोन्ही म्हणते. समजा हळद बी आणि गडंगण बी, म्हणजे दोन्ही एक आहे म्हणा की. चावल आणि तांदूळ एकच आहे. हा, जमलं. मॅडम आणि मिसेस एकच आहे. बरोबर आहे ना? उत्तर बघा. चला, एक आहे. मग गडंगण आणि हळद कवा जीव घालतेत? त्या नवरी संघ करवली पाहिजे आणि नवरदेवा संघ सकोन्या पाहिजे. त्याला वजन आहे. आणि हे डायरेक्ट जर आले तर हे बचत गट म्हणते माय पारू. लोक तारावर आकडे टाकाले तर हे ना डिपूर टाकला की माय आणि तुला माहित नाही का? नाही माहित की कशी भोळी राहिलीस. टिकाणांग टकाणांग दोघंच आले की माय. नवरी संघ कोण पाहिजे? करवली पाहिजे. नवरदेवा संघ कोण पाहिजे? सकोन्या पाहिजे. साखर कुठून आली पाहिजे? कोकणातून आली, कारखान्यातून आले पाहिजे. औषध कुठून आलं पाहिजे? डॉक्टरच्या सल्ल्यातून आलं पाहिजे. देव कसा मिळत आहे? संताच्या माध्यमातून. तो कोबाराया सांगालेत राजा, ए साधका, ए पामरा, आणि चारी गावाला आव्हान करायलीत. सगळ्या सप्ता कमिटीला तुम्हाला देवच हवे, देवाची प्राप्तीच पाहिजे असं डायरेक्ट जाऊ नका. मग काय करा? त्या देवाचा सारथी धरा, म्हणजे ड्रायव्हर धरा. जे काम साहेबानं होईनात ते काम साहेबाच्या ड्रायव्हरनं होतात. होतात का नाही? होतात का नाही? एक म्हणला साहेबाची ओळख नाही, धर ड्रायव्हरला. ड्रायव्हर मध्ये बसला, ते सांगते साहेब हे माझा घरचा माणूस आहे, इथं सही करा. सही तुझ्या घरचा आहे का? हो. काम कुणाकून झालं?
ड्रायव्हर. तसं तुम्हाला देव पाहिजे ना, वन मारुतीकून. हे संत आहेत. मारुतराय कोण आहेत? संत आहेत. काम जसं ड्रायव्हर कोण झालं, तसं तुम्हाला देव भेटावा का कळावा, जाणावा का मानावा? देव मानण्यासाठी, जाणण्यासाठी, कीर्तन कळालं ना, त्याला संत लागतात. मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. मग तुकाराम महाराज काय सांगाले, तुम्हाला देवच पाहिजे, तुम्ही काहीच करू नका, कोणाच्याही पाया पडू नका. बर मग काय करा? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे चरण आहे पहिलं. हा आणि वाजले 5 दोन्ही 10. 10च्या पुढे चाललो. हा 10 12. हा कधी बघा या पाय वातावरण बनलं का नाही. हा सगळ्याला मान गुण आहे आजच्या सप्त्यामध्ये, सगळ्याला चान्स आहे म्हणायला. हा मी 4 चरण 4 दोन्ही 8 चाली होतात. मधले प्रमाण 4 तिरकुम 12. हा पा आस्त वातावरण संगमंग चाललं ना, वातावरण नंबर 1 दोन्ही बघा. आता उत्तर बघा इथं आहे ना, इथं हे वन मारुती बशी 4 गावाला सांगायलो. हा 4 लोकांचं फुकट खाऊन. किती लोकांचं? 4. कोणाचं? महाराज नाव सांगा, पुढे जाऊ नका. हा आम्ही मांडी घालून बसलो. चला आत्या 1 फुकट खायचं नाही. आत्याकडे गेलेत. आत्याबाई इकडे या, घ्या 200 रुपये.
बर बहीण 2 बाई इकडे ये दीदी ताई हे रावली 200 रुपये 2 झाले मुलगी 3 कीर्तन कळालं ना आणि 1 मारुती 4 फुकट खायचं नाही आलं पट्टी द्यायची मस्त मोकळ्या मनानं खुशाल हा सोपं नाही महाराज एवढे मंडपे एवढं माणसं एवढं वातावरण महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार ही कथा फुकट होती का शेण पडलं तर माती घेऊन उठते सकाटाट्या फुकट होत आहे हा सांगा ना हे सगळं नियोजन असतंय म्हणून हे केलं पाहिजे करायला लावलं पाहिजे हा ही अत्यंत गरज आहे काय काय माणसं म्हणते ना पट्टी सप्ताह झाल्यावर देतो की म्हणजे हा तू का फडणवीस साहेबाचा भाऊ आहेस हा का एकनाथ शिंदेचा युवा आहेस का दादाचा पुतण्या आहेस तू मी तिन्ही घेतो हा माझ्याकडे भेदभाव नाही सगळ्याला चांगलं चालतो मी हा तुम्हाला वाटतंय हे भोलसटन बुट कधी चाले नाही गंगाराम मेमरी लईची तर आहे मई कधी बघा जसे माणसं येतात त्या पद्धतीने बोलतो मांजर कसंही उचलून फेका 4 पाया उभच म्हणून आज बाबा एवढा जे फिरलो ना त्याचं कारण कोणी येऊ द्या राजकीय येऊ द्या भक्ती येऊ द्या पुढारी येऊ द्या खासदार साहेब येऊ द्या कोणी येऊ द्या त्याला खुश करतो ज्या पक्षाचा येईल त्या पक्षासारखं बोलतो मला काय बाजेवाल्याला काय मड्याचंही वाजवायचं आणि वरातीचंही वाजवायचं नाही बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का बबन महाराज खरे खरे खरं आहे का खोटं आहे मग भाजीवाल्याला काय करायचंय तू दाम घे हा नाही बरोबर आहे का चूक आहे आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगू परभणी आणि बीड वारकरी संप्रदायातले महाराज कोण्यात पक्षाचे नाहीत वा वा जे बळीराजाचं वारकऱ्याचं मंदिराचं जे फंड देतात तर 100% त्या पक्षाचे आम्ही पण हे झालं पाहिजे काय गरज आहे आम्हाला पैशाची तिसरं म्हणते काय हा तुला उलट्या व्हाल्या हा मी आरमुट माणूस आहे कार्यक मला त्याने त्याचं नाव घेतलं पैसे देत नाही मला तू या घरी येऊन धडक घेतो कोणला बनवायला देत नाहीस हा अहो ज्ञानोबाऱ्याचं काय मत आहे जात वीत गोत 65 उसनेला वैद्यनाथला आणि 65 फुकून दिलं सगळं जळत आहे याला प्रमाण आहे गाथ्यामध्ये आगी माझी गेले ते अग्नी होणं ठेले एकदा माणसं समाजामध्ये आले की सगळे एक झाले तुम्ही आम्ही सगळे एका जीवाचे म्हणजे जात नाही रक्ताचं नाही नातं नामवंश तुमचा आमचा एक आहे तुम्ही नामवंशानं आम्ही तुम्ही आम्ही कुटुंबातले माणसं आहेत यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय यातायाती धर्म नाही विष्णुदासा शास्त्री शास्त्री काय प्रमाण दिलं अण्णानं याता याती धर्म तर दुसरे प्रमाण बघा तुका म्हणे याती होका दह्याची हा जनाबाईचं जात बघू नका सावतोबा महाराजचं खुरप बघू नका हा कबीराचे शेले बघू नका कृती बघू नका भावना बघा काय बघा भावना बघा भावना हा म्हणून तुम्ही आम्ही एक आहे
सगळा गाव चांगल्या पद्धतीनं 16 वर्ष झाले ना असाच कार्यक्रम. हा आता रौप्य महोत्सवाकडे चालू आहे वाट बघा. 16 आणि 4 20 9 20 आणि 5 25 25 हा 25 वर्षाला असा रौप्य महोत्सव झाला पाहिजे. हा इथं सगळे महाराष्ट्रातले महाराज मंडळी सगळे माणसं आले पाहिजे आणि चांगला दिव्य ते भव्य कार्यक्रम झाला पाहिजे. हा कधी बघा. आणि त्यावेळेस आमच्या कराड भाऊनं तारीख घ्यायला पाहिजे. नाही तर धसकट मी काढले कांडक्या मी फुकल्या. हा सुगी आले की हा मध्या लहान आहे कांडक्या मी फुकल्या की झाडर मी साध्या पिकर मध्ये मी कीर्तन केलं राजा राजा म्हणलो का काय तुम्हाला म्हणतच नाही. हा मला इथं रोडनं उद्या यायचंय. कसं जमल म्हणायला. लबाण नाही तुम्हाला आयुष्यात सांगू. अरे मी 51 मृदंगावर कीर्तन केलेला माणूस आहे. 51 मृदंगाला माईक डबल किती झाले राजाभाऊ महाराज. 50 आणि 50 100 100 आणि पुन्हा 2 102 माईक मृदंगाला होते. आणि त्या सप्त्याचं नियोजन नामदेव महाराज पठाडे यांच्याकडे होतं मंडळी. कीर्तन माझं नव्हतं. कीर्तन मारुतराव महाराज दस्तापूरकराचं होतं. हा आणि ते म्हणले बुवा बोला 5 मिनटं. हा हे माईकच किती आहेत पण काहीच म्हणी ना झालो गप्प बसालो. एवढ्या छातीवर दगड ठेवालो म्हणा हो द्या उद्या काय व्हायचं ते होईल काहीतरी. हा गुत्त घेतलंय ना. कराड भयानं तारीख दिली आहे ना. पैसे दाबून घेतलेत ना मग बोलणार ठाऊन. हा जातानी पोहे खाऊन जाय ना. नाही बरोबर आहे का चूक आहे का कोणाला मळमळ का इकडी. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हा महाराष्ट्रात जे गेलं त्याचं एकमेव कारण आहे. मी कोणाला खाली उतर करत नाही आणि कोणाची खपली करीत नाही. सगळ्या समाजाला प्राण देतो प्राण त्याचं गरज आहे. हा आणि तरुणाला ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही चांगला उपक्रम ठेवला. मस्त 16 वर्षे बघत गेले बघा ना. आणि चंद्र सूर्य तोपर्यंत असाच कार्यक्रम चालू द्या बस. दुरिताचे जे खळाची व्यंकटी संड वाकडेपणा हे सोडून द्या. हा मन मोकळेपणानं हनुमंतरायाकडे येणे दर्शन घेणे. हा आणि मस्त मंडपामध्ये महाराज रंगमंडपी महाद्वारी झाली शे चांगल्या पद्धतीनं. मलाही वाटलं आले एवढा मंडप कोण आहे की काय काय गावाला एवढा मोठा मंडप आणि मध्ये 5च पांडव. काय लोक जमले हो चांगल्या पद्धतीनं छान. आता अभंगाचं चरण बघा. गरुडाला काय म्हणा वेगी आणावा तो हरी. ताबडतोब देवाला घेऊन या. बरं मग काय समस्या काय मागणी काय. मज दिना ते उदरी. आम्ही दीन आहोत आम्ही गरीब आहोत. हा आम्हाला कळत नाही. आमचे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे लोक सोडल्यावर परलोकाला गेल्यावर सुखाचे शेजारी पहुडेल ही आम्हाला गरज आहे. मग देवा आम्हाला परिचय नाही. मग काय करा त्या गरुडाला विनंती केली. गरुडा देवाला सांग आणि देवाला लवकर घेऊन ये. हे घेऊन
वातावरण बनलं बघा. एक तास जर वाकडं झालं वळबन रान लागत आहे तास नीट करायला. तुम्ही शेतकरी आहेत, मी शेतकरी आहेत, बरोबर आहे का चूक आहे? तास कळालं की तास जर एक वाकडं झालं तर वळबन रान लागतंय ढुबा नीट करायला. तेव्हा ढुबा नीट होतंय. हा तसं थोडं जर फाल्ट झाला तर एक तास लागलं सगळं वातावरण इथपर्यंत याला. आता कसं वातावरण झालं बघा. असं वाटायलंय 12 पर्यंत सोडून, पण माणसं मग त्याला मुरवतोस का काय भलतात बन करायला. माणसं लांबून आले तळ हातात त्या फोडासारखे घरी गेले पाहिजे. हा उद्या माणसं याचे कथा ऐकायची. हा सांगा ना. आणि तरी तुम्हाला सांगू का हे जे खोकं आले का हे मला लई अडचण कराले. हा देशमुख साहेब मी लई शीतर आहे. हा पण ह्याच्यामुळं का नाही लई पदर घालू. हा प्रसिद्ध हे 20 आहे बघा. मी कुठं चुकलो हे आमकीचे भावकीचे जाग बसूनच आहे तोडणोड्यात तेल घालून. मध्ये कुठं चुकत आणि कुठं गवसत आहे. तुम्हाला माफी मागून बोलू 7 संकटातून बचलो मी. बेश्रम आहे मजबूत आहे म्हणून इथं वन मारुतीपाशी आलो. साधा माणूस तर फाशी घेऊनच मरत. विचारा राजभाऊला. ह्या पिकरवरला सुद्धा मी म्हणलं असं मग झालंय. नाही म्हणला तसं होऊ देत नाही. सांग ना हे लई सोपं मला सोपं वाटायलंय का. हा हे तू चांगलं आहे व प्रसिद्धी. हा पण लई नाही म्हणून तुम्हाला मी का बोलायलो हे जाणार आहे म्हणून तुम्ही फ्रेश बसा, हसके चेहरे करा, मांडी घालून बसा, टाळ वाजवी जा. हा टाळ्या वाजवी जा. नाही तर उगं मोकळं बसतात. लोक म्हणतात होय रे तू का दुकोट्याला बसला होतास का. महाराज एवढा बोलू लागला. हा का सगळ्या गावचं टेन्शन तुझ्या डोसक्या वालतं काय. हा हा पाहिजे अजून खेळू. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे एक एकामध्ये मिळो. वा एक एकामध्ये हरी एक एकामध्ये मिळो. एक एकामध्ये मिळो. एक खेळू एकासी. एक खेळू एकासी. सगळ्या माणसाच्या मनात आणि चारी गावात आलं पाहिजे. एकमेकामध्ये मिळो. एक खेळू एकासी. ठाकरे आहे ना या बहा काय कमी आहे. हा
आणि कुठलेही सप्ते तरुण पोर आल्याशी सप्ते होईनार. ह्या जुन्या माणसानं सप्ते वाढूही दिले नाहीत आणि सप्ते पोडूही दिले नाहीत. हे टाटाचे इंजिन आहेत ना जुनी. महाराजाला पैसे काय करायचे, महाराजाला गाड्या काय करायच्या, त्या डोळ्यात माती गेली का परभणीला मशी टेम्पू चाल्या. काय नवले जरा डोळे उघडा. हा तिसरं म्हणतो हा एवढे पैसे द्यायची काय गरज होती कराड. असं कसं बोलालास भाऊसाहेब. हा पहिलं मूग पेरीत होता, सोयाबीन का पेरालास. त्या बापाचं पत्र होते आज्याचे, स्लाब का टाकलंस. इकडी ये तू, इकडी ये तू. हा पहिलं फुकट पाणी पेरत होतास, इकत का प्यालास. हा पहिलं फुकट बोलत होतास, मोबाईलवर इकत का बोलालास. इकडी ये तू. नाही बरोबर नीटच करतो मी. हा कसले माणूस आरमुट असू द्या. काल मला एक म्हणाले महाराज तुम्ही एवढे बोललेत काय होते. माझ्या मनातच माळ आहे. म्हणलं बरं त्या मनात माळ आहे. हा त्याच्या लाडक्या बहिणीला इबीद केली मी. हा म्हणलं ताई ह्याला नीट कर, हे बदमास म्हणलं सत्याचा हिचका कराले. म्हणली काय करू. म्हणलं म्हणलं मनातच माळ आहे. म्हणलं जोडवे काढून ठुये हातावर, मंगळसूत्र काढून ठुये हातावर, कुकाची टिकली घेऊन ठुये हातावर. हे म्हणला तशी का करालीस. हा नाही व माय मी तुमच्या मनातच आहे व. जमतंय का हो. हा जमतंय का हो. हा टाट वर्ल्ड माझ्या लाडक्या बहिणीनं लांब ठुलं. ते म्हणला इकडं आणखी नाही व मनातच टाट आहे व मिशेष. माय नाही व मनातच आहे व. जमतंय का हो. जमतंय का हो. जमतंय का. हे जसं जमत नाही तसं माळी घाला, गंधल्या, निर्वेशनी बना, एकमेकांमध्ये खेळा. हा मस्त खेळ मांडीला. काय पटांगण आहे महाराज वन मारुतीचं. घालीन लोटांगण मोकळं पटांगण. बघा वातावरण. मला 16 वर्ष लागले इथं खातं ओपन करायला. हा मी आमच्या कराड भाऊला सुनील म्हणलं गाडी तसं नाही म्हणली मंडपात गाडी कलती म्हणले ड्रायव्हरला. हा पटांगण आहे. हा नाही बरोबर आहे का चूक आहे. जला घडना काशी त्याने यावे वन मारुतीशी. काय करता पर्यटकचा कुंभमेळा. अरे 4 गावचा आमच्या वारकरी संप्रदाय वन मारुती मेळावा आहे. द्या करा व्हिडिओ टाका. हा ही गरज आहे. बघा 4 गाव एकत्रित तुम्ही सप्ताह केला. मनापासून धन्यवाद. सगळे आनंदामध्ये राहा, निर्भीट राहा, निर्भीड राहा आणि मस्त शेवटाचा गोड झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने. हा आणि पैसे उरले आमच्या अकाउंटवर टाकले पाहिजे. हा पुन्हा जमा करून कुठाने नको. नाही बरोबर आहे का चूक आहे. कधी लक्षात ठेवा. काय मस्त नियोजन केलं. मला वाटलं काय होतंय की हे पहा देश पुढे जाण्यासाठी देशाचे रक्षक चांगले पाहिजे, शाळा पुढे जाण्यासाठी शिक्षक चांगला पाहिजे, घर पुढे जाण्यासाठी घरातला कुटुंब प्रमुख चांगला पाहिजे, सप्ते पुढे जाण्यासाठी सप्त्यातली कमिटी कार्यकर्ते मंडळी कुशल नेतृत्व करणारे पाहिजे. बघा वातावरण काय वातावरण बनलं. छान वाजविणार दोन्ही बी, सुंदर गाणारे चांगल्या पद्धतीनं. तुम्ही सुंदर बसलेत आणि माझा योग आहे. हा कधी लक्षात ठेवा. गावातला वार्ड सदस्य म्हणजे गावातल्या वार्डातला मालक, आणि सरपंच म्हणजे गावचा मुख्यमंत्री. बरोबर आहे का चूक आहे. हा बघा ना मला योग किती लागला. हा तरी मामलो आलिम यजमान हो म्हणले महाराज तू माणूस लय दानशूर आहे बरं. हा झाकून मुरमुरे खाणारा नव्हत. हा मनात आलं दुप्पट तिप्पट देतात म्हणले ते काही साधे नाही देशमुख आहे. कराड भाऊनं मला सांगितलं भाऊनं म्हणले महाराज हाय काही नाही म्हणले येणार का साहेब. येणारच म्हणले सरपंच साहेब. मांडी घालून बसला किंवा बुवा आणि काय बघायला माझ्याकडे टाक टाक सरपंच साहेब. हा काय वातावरण बनलो. हा
नाही बरोबर आहे का चूक आहे? वा किती शरण झाले हो? 2 झाले. आणि वाजले किती हो? 10:30 वाजले. जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटते. टेन्शन घेत नाही मी. हा बरोबर 11:15 अर्धा तास आणायलो. बबन महाराज होते ते ना नांदेडमध्ये प्रमाणाला महादेवाच्या तिथं. नंबर 1 वातावरण. हे सगळे भजने आमचे राजेभाऊ मुरली अण्णा हे सगळे जे मृदंगी आहेत ना आमच्या कुठेही भेटी होतात. कुठेही. हा अहो हेच आमचा पक्ष एक आहे, वारकरी संप्रदाय एक आहे, डाव एक आहे, देव एक आहे, हा माळ एक आहे, जात एक आहे. हा कधी लक्षात ठेवा. असंच राहा आणि असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करा. हा आणि बहिणीलाही माझ्या सांगायलो एखादा गडबड करू लागला उठल सुंब्या त्याला नीट करा. हा हे कुचका खपली काढीत असेल सप्त्याची तर त्याला मन असं करू नका म्हणून. व्हाय वा काय माणसं म्हणतील मधू तू उरपाटच सांगालास. रामायणात ओळी आहे श्रीराम काजा अंशक पण त्याशी दंडिता नलगे दूषण. युद्धकांडामध्ये ओळी आली. हा बाईला अधिकार आहे मालकाला सल्ला द्यायचा, मुलाला अधिकार आहे बापाला मार्गदर्शन करायचं. हा आडरानानं जर मार्ग चुकला तर आंधळ्याला आणि मुरली अण्णाला कुठेही जाऊ द्यायचं नाही, हाताला धरून मायापाशी आणायचं. हे तुमचं कर्तव्य आहे. हा नाही जाऊ द्या आंधळ्याच्या पाठी लागली आंधळी असं जमतंय का? महाराज जमतंय का? अण्णा हात धरू देत नाहीत. धरू देत नाहीत तेच आपला धरतील म्हणजे कुंकड सुट्टल म्हणून धरतील. हा याला डिप्लोमा लागत आहे. लय हुशार आहे माणूस. आता बघा तुम्ही 200ची 500ची नोट ओळखीत आहे ते बघा कसा खोकला यालाय बघा तिकडे. लय ना बघा तुम्हाला कळ ना हो. स्पर्शज्ञान जास्त आहे. कधी लक्षात ठेवा आपलं कीर्तन कुठं चाललंय हो. 2 चरण क्लिअर झाले. तुम्ही सुज्ञ माणसं आहेत मंडळी. मी अंगठ्या भादर माणूस आहे आणि आयुष्यामध्ये एकच केलं मी मारुतराव महाराज दस्तापूरची सेवा केली ना तनू मनू जीवे. कधी लक्षात ठेवा भगवान बाबा भीमशन बाबा माधव मामा मारुतराव महाराज कळालं ना. आणि सगळे माणसं रंगनाथ गुरुजी एका समतुलेचे एका रेंजमधले माणसं होते. बघा आज काही जर म्हणाल महाराज आहेत का तू गाडीत बस खर्च मजा. हा शिवरात्र झाल्या अमावस्या अष्टमी आली ना मोळवणला इस्तू निघत आहे. बघा माधव मामाची ताकद. खरी गोष्ट बघा काय म्हणतात. हा असं कसं चल र हा आमच्या गंगाखेड तालुक्यामध्ये पूर्ण समाज मुंडे परिवार पिंपळदरीला 3.5 कोटीचं मंदिर बांधलं मंडळी. मोतीराम महाराजाचं खरी गोष्ट 3.5 कोटीचं मंदिर आहे सरपंच. 3.5 कोटीचं मंदिर. बघा ना त्यानं जात बघितले नाही मोतीराम महाराजाची मारवाडी येत म्हणून. हा विधानसभेला लोकसभेला ऑफिसला ग्रामपंचायतला कॅमेरे देशमुख साहेब. पण आज मारोत्राच्या मंदिरामध्ये आणि मोतीराम महाराजच्या मंदिरामध्ये कॅमेरे फक्त पिंपळदरीला. कोण दर्शन घेऊन गेलंय कोण आलंय बघा. इतके माणसं सध्या कळतात तरी मी म्हणलं एवढा तुम्ही एवढं कोणाला न सगळ्या गावातून पट्टीतून केलं 3.5 कोटीचं मंदिर. हा असे मंदिरं झाले पाहिजे. कधी लक्षात ठेवा. आणि तुम्ही 4 गावं एका विचारामध्ये जर आलेत 2 खासदार साहेब आणि 2 आमदार साहेब जर जमले इथं काय होणार नाही. काय होणार नाही सांगा. मी सांगायची काय गरज आहे. काय होणार नाही. पण तुम्ही एकीकरण दाखवा. हा नाही बरोबर आहे का चूक आहे. हा मस्त जबाबदारी त्यालाही कळालं पाहिजे. 4 गावाचा सप्ताह आहे म्हणा मनानं जर आले बघा 2 जिल्हे 2 तालुक्यातले काय होणार नाही हो इथं. हा काय होणार नाही मला सांगा. मयासारख्याचा नंबरच लागणार नाही इथं लबाड नाही. हा अशी ताकद आहे. कधी लक्षात ठेवा अशी पावर आहे आणि या मातीमध्ये असं वजन आहे. हा 2 जिल्ह्याचा कार्यक्रम आणि देवळात मारोत्र्या किती आहेत 2च. मृदंगे किती लावले 2च.
बघा ना, मी माझे गेल्या दर्शन घेतलं, म्हणलं मारुत्र्या 2 आहेत पहिल्यापासून, हो म्हणले 2 आहेत. बघा तुम्ही जाऊन काय ताकद आहे. बरं मारा ड्रायव्हरनं हायगाई केली हो, गाडी लावली या, देव मधी गेलेत. बरं मग देव मधी गेल्यावर कोणाच्या ताब्यात हो, आई साहेबाच्या ताब्यात. बरं मग काय म्हणा, मी म्हणत नाही, अभंगाचं 3रं पायाला अभंग क्रमांक 3. आता 1 चरण काही खाल्लं होण्याची शक्यता नाही. 11:15 वाजली. आता 20 मिनिटात कसं होईल वादीन स्वरूप. बचेंगे तो हावर लढेंगे. बरोबर आहे. हा वाढवायचं आहे, वर टाईम तुमच्याकडे आहे. हा वाजवा आणि वाढवा म्हणजे काय भाजीवाले ही. काय माणसं धटई दो. उत्तर बघा किती वचन 3रं. खासच हे बा हसून खेळून टाइम करीत असतो. माझ्या मनात काहीच नाही. 11 वाजेपर्यंत चालू द्या बरोबर. 11 नाही 11:30 पर्यंत. बरं चालू द्या मग. काय येडा आहे काय, मी किती बोलतो म्हणलं तर तुम्हाला लबाड सांगत नाही. पूर्णा तालुक्यात एक गाव आहे आमच्या इकडे, एका अभंगावर रात्रभर कीर्तन होतात. हे तुम्हाला सगळ्याला माहिती. एका अभंगावर रात्रभर कीर्तन होतात ते तुम्हाला सगळ्याला माहिती. मारुतराव महाराज अशी गादी टाकून बसले. हा आणि ते माणूस भलताच आता लई भोगत नाही, हे खोक आहे. हा महाराज जेवले आणि म्हणले माणसं किती आली. महाराज नाही म्हणला, महाराज माणसंच महाराजच येईनात. महाराज म्हणले तू सांगितलं नसशील. हा मग महाराज म्हणले आता कसं करायचं करा, मी आराम करतो. तुम्हाला दबाड सांगत नाही. तुम्ही मधुबा मोहगावकरला ओळखीताना, पोतदारला सगळे ओळखीताना, तेला ओळखीणारा माणूस इथं कोणी नाही ना, सगळे ओळखीता. त्यानं 9 इना घेतला मधुबुवानं, 1 कीर्तन सोडलं. 9 ते 1 4 घंटे. हा पुन्हा 1 कीर्तन सुटल्यावर चहा केला 1 घंटा. 2 वाजले. 2ला जे मीना घेतला तांबूड फुटायला सोडलं, फटफट उजळलं. हां महाराजाला म्हणलं महाराज उठा. म्हणले झाले का कीर्तन. किती झालेत. म्हणलं 2च. म्हणले पहिलं म्हणले मधुबाचं.
नंबर 2 म्हणले मधू. हा 2 मधूशी झाले म्हणले. दोघांना रात्र काळीला बाण नाही. हा बोलायला मी किती बोलतो पण एक आहे मांडी मोळली की शिंगण पळलं. हा जांभळी दिली गाडीने शिट्टी दिली. बरोबर आहे का चूक आहे? शेतकऱ्यानं खळं शिपलं पाहिजे आणि तुडविलं पाहिजे. खळं जर फुटलं ज्वारीत माती होती. पहिले माणसं खळं काय करत होते? शिपून तुडवीत. बरोबर आहे का बाबा? तुडवीत होते आणि खळं जर फुटलं ज्वारीत माती. तसं कीर्तनातून माणूस उठलं की कीर्तन फुटलं. मग त्याची काय होती कीर्तनाची? हा उठलं नाही पाहिजे. तुम्ही जर म्हणलेत आम्ही मांडी मोडणार नाही, जांभळी देणार नाहीत आणि पाणी पिणार नाहीत, हा मग हीच बाटली पारच केली. आता ही माहीच आहे का? हा नाही बरोबर आहे का चूक आहे? आणखी गुळ खाला नाही मी, खाण्याची गरजच नाही. बरेच लोक म्हणतात गुळ घ्या, मी काहीच करीत नाही. हा कधी बघा तुम्ही, बरेच लोक म्हणतात महाराज आरसा पाहिजे का? काही न ग आरसा र, इकडे जायला अगर वरी जाईल का मै बायको फारकत करायली माझ्या संग. काही बोलायलाच काय होते? पटक्याचा येडा खाली गेला काय वरी गेला काय मै शेवंती आहे? काय भांडणं व्हालेत आमचे? काय व्हालंय काय? हा पॅकिंग भरीन माल किडका काय बंद आहे का? मजा कसं आहे? जैशी स्थिती आहे चांगल्या पद्धतीने. हा आता करा म्हणले काय खायचंय? म्हणलं काही करा. हा गट गट गिळतो म्हणलं. हा मस्त चांगल्या पद्धतीने. मी काहीच सांगत नाही. हा मला पक्क माहिती आहे वारकरी माणसं आहेत, वारकऱ्याचं जेवण देणार. सांगायची काय गरज आहे? काय गरज आहे? हा आता सरपंच साहेब मनपोटं करून बसले. असं कोणी घडणार आहे का? पाणी आम्हाला फिल्टरच देणार. मग विचारायची काय गरज आहे? पाणी कुठून आणलं म्हणायची. माणसं अहो लबाड सांगत नाही. वारकऱ्यासाठी माझा बळीराजा शेतकरी आणि तमाम हिंदू माणूस आज जीव द्यायला तयार आहे. बघा हा कधी लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती आहे. बरं ड्रायव्हर साहेब बाहेर राहिले, देव मध्ये गेले. बरं मग ते पाय ते देव आई साहेबाच्या ताब्यात, पाय लक्ष्मीच्या हाती. बरं पाय का लक्ष्मीच्या हातात गेले? त्याचं कारण बघा. आता मला कधीच म्हणाय जमत नाही घरी काय पिठलं झालं तर कराडच्यात. म्हणाय जमतच नाही. काय म्हशीचं दूध होतंय आणि साखर खंगळा खळा टाकली. हो घरचं कसं गोड लागल. किती माणसानं करू मनातच येत नाही म्हणून मी पुढे येतच नाही. बरोबर आहे का चूक आहे? हा माणसं एवढा भजन्या म्हणू शकते का? सांगा कोणी मान हलवू नका म्हणता का घरी? लयवन मारुती पशी च्या झालता गोड चिट म्हणू शकत नाही. मग त्या लक्ष्मीला अभिमान आला की मयासारखं रूपवान कोणीच नाही. हा मग देवानं ओळखीलं चतुरा तू न सांगता तुम्हा. हा मग देव म्हणले अरे जे रूप अर्जुनानं बघितलं नाही, जे रूप उद्धवानं बघितलं नाही, जे रूप वारकऱ्यानं बघितलं नाही, सुंदर ते ध्यान सुखरूप ऐसा राजस सुकुमार एवढं रूप नाही. आता 2 मिनिटात ऐका किती हजाराचा लाख आणि किती लाखाचा कोटी. बघा 100,000चा 1 लाख आणि 100 लाखाचा 1 कोटी. माझं बोलणं कळालं ना? असे 1 कोटी सूर्य निघाले एवढा प्रकाश माझ्या पांडुरंगाचा आहे. टाकड्यात बघा तुझी येणी निडळी, तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश. कोटी चंद्र प्रकाश.
बघा ना, एक सूर्य निघाल्यावर काय होतंय बघा. आणि कोटी सूर्य इतका प्रकाश कुणाचा? देवाचा पडला. हा आई साहेब म्हणले अरे बाप रे. इथं कीर्तन आलं. मग तिनं देवाला हात जोडले आणि पाय धुवाच्या दैवा पात्र झाली. बघा, अभिमानच गेला आणि आई साहेबानं पाय धरले. इथं चाललं कीर्तन. पाय लक्ष्मीच्या हाती. का पाय धरले त्याचं कारण सांगितलं स्वरूप तुम्हाला. बरं, पुढे तिशी यावे काकुलती. आता शान्या बाया आता चारी गावचे तुम्ही लोक माणसं, चारी गावचे सप्ताह करायले. रोज पाहुणे येतात आणि येतो म्हणतात. एक दिवस चारी गावात असा वेळ येणार आहे, आलेला पाहुणा येतो म्हणत नाही. मातीला आल्यावर येतो म्हणत नाही, जातोय म्हणत नाही, गपचिप. हा, मग शान्या बाया एकानं विचारलं, ताई भाऊ आहेत का? आता मालक नाही म्हणत नाही ती बाई. तिनं बघितलं, हा बैठकीला टोपी नाही, टोपी नाही. याला कळालंच नाही. ताई भाऊ आहेत का? तिनं म्हणली, ज्याला कळणं झालं टोपीचं. तिनं असं बघितलं, बूट नाही. ते म्हणले, दादा जोडा नाही. पहिले जोडा लिहित होते माणसं. म्हणजे जोडा नाही ना, याला कळच ना. हा, टोपी नाही म्हणजे टोपीचा लेणारा नाही. जोडा नाही म्हणजे ज्याच्यात पायात जोडा आहे तो जोडा घरी. माझं बोलणं कळालं ना? याला कळच ना. बाई नाही म्हणतच नाही, अशी सुज्ञ बाई होती. मग काही माणसं म्हणतील, महाराज एवढ्या बाया चतुर, मग झोपीतल्या माणसाला आईसाहेबा कसे उठवितील सांगा ना. मग देव होते, त्या बाईनं सेवा केली. हा हाय अशी दाबू लागली. हा, काही शास्त्र आहे, काही ज्योतिषशास्त्र असं आहे, काही आपल्या परळीला योग तुम्हाला कळालं ना रामदेव बाबाचा. असं काही माणसं आहेत. काही माणसं असे आहेत, आपली एक शिर जर मणक्याची दाबली तर 2 मिनिटामध्ये माणूस झोपत आहे. हे वर्म आहेत महाराज. हा, हेच शास्त्र आहे, ह्याला अभ्यास आहे. काही लोक म्हणतील, मग काही माणसं जर म्हणलं ना डोसकं दाब, माणूस म्हणतो तू ह्या पाया पडतो तिकडे जा. मग आता ती कशी म्हणील? हा, उठविल कशी? तर देवाला एक बायका नव्हत्या. हा, बायला 16,000 रे. मधू महाराज 11:15 वाजलीत. 16,000 बायकाचे नावं सांगण्यापेक्षा 2-3 बायाचे नावं सांगा, जे इटल करा, आम्हाला जाऊ द्या. चहा आहे का नाही आता सगळ्याला? चहा का नाही? चहा आता. हा, मग जाऊ द्या, संपलं. आता आपलं कीर्तन कुठं झालंय? देवाला बायका किती? 16,000. 2-4 बायाचे नाव सांगा. टाकड्यात नावं आले. राई रखमाबाई तुम्हा दया. शेजे हलवून जागे देवराया. जागे करा देवराया. शेजे हलवणी जागे. बर, एवढंच नाही, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. आधी उठले नारायण, मग उठा सकळ जन. उठा सकळ जन. आणि वारकऱ्यानं सांगितलं, हनुमंतराया पांडुरंगा
तुम्ही जर झोपलेत का हो निश्चिंतीने तुम्ही निजला ते हरी आणि पाणी येले सुख आम्ही वाचू कैशापरी. मला सांगा कोण म्हणतंय देव नाही? हा कोण्याही माणसानं उठून याचं देव नाही म्हणणाऱ्यानं हा त्याला म्हणतो लाईट नाही ना धर ताराला. धर नाही म्हणतोस म्हणजे हे कसं चाललंय? एका भजनेला बोललं की तिसरं हसाले, एका महाराजाला बोललं की तिसरं म्हणाले बरं झालं, हिचा बुगा असाच कराय पाहिजे. एकीच नाही ना, एका भजनेला जर बोललं हजारो भजने रस्त्याला आले पाहिजे. एका महाराजाला जर बोललं कीर्तन सोडून हजारो महाराज उभे राहिले पाहिजे. कसं कोण बोलते? ते म्हणते बरं झालं लय फिरू लागलं बरं. एकीच नाही आपली. सांगा ना कसं जमल? बरं कीर्तन कुठं चाललंय? मग आता तुम्ही उठा. कोण म्हणताय देव नाही? भूक नाही पण माणूस जेवल्याशी राहत नाही. देव आहे भक्ती कर, तुला दिसत आहे. बघितला लोकांना देव पाहो उंच ठाई उभे राहा. देव दिसत आहे, उंची वाढव. कपड्याची वाढू नको, चिंतनाची वाढव. हा चिंतनाची वाढव, उंची वाढव. चांगले. आता इथं कीर्तन चाललंय कळालं ना? मग महाराज म्हणले देवाला झोप लागली. बघा शेवेमुळं गरुड पुढे राहिला, आईसाहेबाचे पाय हातामध्ये. बर मग पुढे एक सजीव गादी आणि एक निर्जीव गादी. मग देव कोण्या बेडवर होते? मग शेष. जशी म्हणजे आताची यशी. हा पहिले ते कूलर फिलर नव्हते. हा ते फॅन फिन असे बसल्या बसल्या माणसं बैठकीला की नाही ते असं पंखा घ्यायचे असं हलवायचे असे कपट फिपट घेऊन. आता नाही निघालं. हा ती एसी निघाली गार. आता बाया भाग्यवान आहे, झाडायचंही राहिलं नाही. बोर्डात फिन खूप सालीत. सगळा कचरा मध्ये आलाय. हा झाडायचं गेलं, भोसुऱ्या गेल्या, सगळंच गेलं. ताक सुद्धा करायची गरज नाही. ही असली परिस्थिती निघाली आहे. काल चांगला आहे. हा मग यशी बनले. हिवाळ्या कोण्याही माणसानं बघा साप कसा आहे. ते साप थंड बी आहे, गार आहे आणि पुन्हा गरम आहे. 3 ऋतू मधलं साप कळालं ना तुम्हाला? मग देवानं त्याच्यावर शेण केलं. हा जशी परिस्थिती आहे तसं अनुकूल वातावरण शेष देत होता देवाला. हा आईसाहेब जवळ होत्या. मग तुकाराम महाराज म्हणले एक करा. आईसाहेब बोलू शकत नाहीत, उठवू शकत नाहीत. त्याला मर्यादा आहे, आचारसंहिता आहे. हे वारकऱ्याचा नियम आहे. मग तुम्ही एक करा. आई बोलू शकत नाहीत. मग तुम्ही एक करा. काय करा? तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा.
गेलो सरळ हसत खेळत हा सगळ्याला सगळं चांगल्या पद्धतीनं सुंदर वातावरण. बर महाराज शेवटच्या चरणात काय म्हणले? तुका म्हणे शेषा घ्या सुवास. सुवास केला तुम्ही कमी जास्त केलं की देवाला जाग येते. बर महाराज शेषाला विनंती करायली. महाराज सापाला कशी विनंती करायली? आज तुम्ही एवढे बसलेत आपण रोज कुत्र्याला हाड म्हणतो. हाड हाड पण एक दिवस असा आहे सगळ्या बहिणी आणि सगळे माणसं कुत्र्याला देव म्हणतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्या दिवशी इतकी हळद त्याच्या अंगावर, पुन्हा भेंडराची भाजी आणि एक भाकर घास मोडून खंडोबा. हा बघा खरं आहे का खोटं आहे? हा लोक म्हणतील कही कही कसं बोलाले? पुरावा आहे. अंगठा लावतो, आधार लावतो, पॅन कार्ड लावतो, हा सगळे पुरावे देतो. बघा आहे का नाही खरं? हा आता सापाला सुद्धा आपण एक दिवस मानतोत का नाही? बघा तुम्ही मानतोत का नाही सापाला नागपंचमीला? आज बी बघा तुम्ही हरंगुळा यात्रा भरती का नाही? हा एवढ्या बाया त्या भिताडावर नाक काढत्यात. तीन कीर्तन करून घरी गेलो. गेटकडच येईना. म्हणलं काय करायलीस ग? म्हणजे नागाची पूजा करायली. म्हणलं झालं नाही का पूजा? नाही माय म्हणली नागाला दूध पाच आहे. अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाच. नाही बरोबर आहे का चूक आहे? आणि अभंग काय आला? सापा दूध पान करू नये. शास्त्र काय सांगायलंय बघा. एक दिवस आपण असेच महाराज डोंगराला देव म्हणतो. दृष्टी पाहता बघा आपण नदी म्हणत नाहीत, हा पाणी म्हणत नाहीत, कुशावरती करिता असणार त्याचे कैलाशी राहा. बघा नदी म्हणत नाहीत आपण, तीर्थ गंगा म्हणतो. बघा आज मारुतीला आपण वन मारुती नाव ठेवलं का नाही? सगळ्या माणसाला नाव आहे. कोणता मारुती? वन मारुती नाव ठेवलं का नाही? शेताला नाव आहे, कुत्र्याला नाव आहे, बैलाला नाव आहे, म्हशीला नाव आहे, माणसाला नाव आहे. त्याच्या माझ्या देवाला सुद्धा नाव आहे. कोणता मारुती? वन मारुती. बघा सगळे आले का नाही चांगल्या पद्धतीनं. म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, भगवान बाबा, माधव मामा, सोपान काका सगळ्याच्या चरणी समर्पण. हा हे सगळे मोठे आरटीओ बसलेत. हा म्हणून कलश लय नुटल व्यवस्थिशीर अपर डिपर दाबून हवल चोळ चाललो. हा म्हणलं आरटीओ पुढे. हा उभा धिंगाणा जमत नाही. हा उद्या जर काही जर चुकलं म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठोब्बा रुखमाई, पुन्हा माऊलीचं भजन, शेवटची एक नाही वा चांगलं भजने समाधान. हा असेच भजने ठेवा चांगल्या पद्धतीनं. आणि आपल्या बीड जिल्ह्याला आणि परभणीला एक वरदान आहे, माल आयात करायची गरज नाही. का? काकामुळं काकानं परिसर वाढविला आणि परिसर घडविला. मोतीराम महाराजांना परमार्थ वाढविला आणि समाज घडविला. बघा प्रत्येक कोपऱ्यामध्ये खांब आहेत. हे पाय मंदिर आहे ना, ह्या मंदिराला हे पाय तुम्ही बांबू लावले, कॉलम टाकले. तसं चिकड्या परिसरामध्ये तिकडे संत आहेत, ते खांब दिलं. म्हणून हा वारकरी संप्रदाय कधी लक्षात ठेवा. म्हणून सगळ्याच्या चरणी समर्पण. हा अनेकांना शब्द जर सरकला असेल, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. लेकरू तुमचं आहे, तुमच्या परिवारातलंय. हा कधी सांगायलो तसं काही बोललो नाही. माणसं म्हणले बोललाच नाही तर तुलाच काहीच नाही, आणखी काय बोलणारच मधू तू? कीर्तन कळालं ना. म्हणून दोन्ही भजन एक वेळेस आणि भजन्यानं लय शिस्त पाळली. या पा असे भजने मला रोजर राहावं वाटते. एक काय भजनानं टाळ ठुला नाही. नाही तर काल तिकडे गेलो त्या कर्नाटकमध्ये, ठोबा रुक्माळ्या जण माझ्या खंद्याला टाळ अडकिला.
अरे म्हणलं असं कसं केलंस? म्हणला खुटी नाही काय करू वन मारुती मग माझ्या खोंड्याला होय र काय भजने तो महाराज हा मोरो निभा जावे आणि पुन्हा त्याच्या पोटा यावे. किती सुंदर वातावरण भजन्यांचं बघा ना. आणि समाधान म्हणले चांगल्या पद्धतीनं दोन्ही मृदंगे एकदम उत्कृष्ट. मलाही वाटलं काय होतंय की जॅक लहान आहे पण 16 टायरच्या गाड्या उचलल्या. दोघांनाही चांगल्या पद्धतीने आणि पिकरवाल्यानं केलं तर कुई कुई ते बरं झालं आलं लेवल मध्ये. हा नाही तर मध्ये कोणाला बेंगलोर केले पण काहीच म्हणलो नाही मी. म्हणतच नाही रठ्ठावून बोलतो मी जीव तोडून. हा आणि पिकर बंद करा तिकड्या कडीपर्यंत मग आवाज जात आहे. हा मशीनच तशी भारी. हा सपकवर नावनी नाही. हा हा कडक बोलतो. हा आणि माझं 62 वर्ष वय आहे. 3 कीर्तन उभारून करतो सरपंच साहेब. कसं बसू वाटेल टकटक दिसत आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल देवी विठ्ठल